भारतात केवळ शासकीय संस्थांनाच उत्पादनांसाठी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार असताना काही खासगी संस्थांकडून बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्र दिले जात आहे। यातून एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून याचा वापर देशविघातक कार्यासाठी केला जात असल्याची चिंता हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केली आहे। या अवैध हलाल प्रमाणपत्रांविरोधात समितीने यंदा देशभरात हलाल मुक्त दिवाळी अभियान सुरू केले आहे। एकेकाळी मांसाहारी उत्पादनांपुरती मर्यादित असलेली हलाल संकल्पना आता साखर, तेल, मिठाई, सौंदर्य प्रसाधने अशा अनेक उत्पादनांवर लादली जात आहे। बंद करा, बंद करा। धर्मनिरपेक्ष भारतात धर्माधारित व्यापार नाही चालणार, नाही चालणार। धर्मनिरपेक्ष भारतात धर्माधारित व्यापार नाही चालणार, नाही चालणार। धर्मनिरपेक्ष भारतात धर्माधारित व्यापार नाही चालणार, नाही चालणार। हलाल प्रमाणपत्र बंद करा, बंद करा। हलाल प्रमाणपत्र बंद करा, बंद करा। हे हिंदू आणि अन्य गैर मुस्लिम समाजावर अन्याय करणारे आहे, असे समितीचे अमरावती समन्वयक निलेश टवलारे यांनी राजकमल चौक येथील आंदोलनात बोलताना सांगितले। टवलारे यांनी स्पष्ट केले की अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासन यांनाच प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे। उत्तर प्रदेश सरकारने अवैध हलाल उत्पादनांवर बंदी आणली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही सरकार व्यतिरिक्त कोणालाही प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले आहे। हलाल मुक्त भारत होईपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनात शिवसेना महिला शहर प्रमुख वृंदा मुक्तेवार, धर्म जागरणचे पप्पू मिश्रा, सुनील मुंडे यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। म्हणजे आतंकवादाला या हलाल प्रमाणपत्रामधून जो निधी पुरवला जातो, आतंकवादी पोचले जातात, आतंकवाद्यांच्या केसेस लढवले जातात, अशा हलाल प्रमाणपत्रावरती बंदी घालण्यात यावी। तसेच आपण सर्व नागरिकांनी दिवाळी साजरी करत असताना, दिवाळीमध्ये फटाके विकत घेत असताना, दिवाळीमध्ये आपण फराळाचे पदार्थ, साखर आणि अन्य पदार्थ विकत घेत असताना आपण पदार्थ हे हलाल प्रमाणित तर नाही ना, म्हणजे हलाल केलेली उत्पादनं तर नाही ना, हे आपण तपासलं पाहिजे। आणि ह्याची जनजागृती आणि अमरावतीकर बांधवांना दिवाळी निमित्ताने कुठलंही हलाल केलेलं कुठलंही उत्पादन आपल्याला वापरावं लागू नये, यासाठी येथे स्वाक्षरी मोहीम सुद्धा सुरू आहे। या परिसरामध्ये आपण जनजागृती अभियान, हलाल प्रमाणपत्रावरती बंदी घालणे, तसेच आपण कुठलंही उत्पादन घेताना त्या पाठीमागे हलालचा लोगो तर छापला नाही आहे ना, याची माहिती आपण घ्यावी। या सर्व माहितीसाठी आजचं हे आंदोलन, आजचं हे जनजागृती अभियान आपल्या राजकमल चौक येथे आरंभलेलं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।